नमस्कार मंडळीनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा एपिसोड म्हणजेच 18 एप्रिलचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात आणि प्रेक्षकांनो खरंच एपिसोड पाहण्यासारखा आहे. कारण प्रियाच्या विरोधात अर्जुन स्वतःची केस स्वतःच लढतोय. तर प्रेक्षकांनो इथे सुरुवातीला बघा, प्रिया स्वतःलाच म्हणते की प्रिया, तुला जर सर्वोत्कृष्ट गुन्हेगारी मेंदू असा अवॉर्ड असता तर तो अवॉर्ड तुलाच मिळाला असता कन्फर्म, असं म्हणून ती म्हणते की जो वकील आजपर्यंत एकदाही केस हरला नाही त्या वकिलाला मी स्वतः डायरेक्ट खुनाच्या आरोपाखाली अडकवलं आहे आणि तेही अगदी सिताफीने, असं म्हणून बघा प्रेक्षकांनो तिने अर्जुनच्या गाडीमध्ये ती शांताची डेड बॉडी कशी लपवली हे दाखवत आहेत. आणि त्यावेळेस बघा तिने स्वतःच्या गाडीतील डेड बॉडी जी आहे ती अर्जुनच्या गाडीमध्ये ठेवली आणि त्यावेळेस मग ती विचार करते की मी तर डेड बॉडी गाडीमध्ये ठेवली पण याकडे पोलिसांचं लक्ष कसं जाईल, असा विचार तिच्या मनात आल्यानंतर प्रेक्षकांनो लगेचच तिचा तल्लख मेंदू जो आहे तो साथ देतो आणि तिच्या डोक्याची ट्यूब पेटते. आणि त्यावेळेस तिच्या लक्षात येतं की जर नंबर प्लेट गाडीला नसेल तर पोलीस नक्कीच त्याचा पाठलाग करतील. आणि प्रेक्षकांनो मग त्यावेळेस बघा तिथेच कुठेतरी ती स्क्रू ड्रायव्हर शोधते आणि त्यावेळेस स्क्रू ड्रायव्हर घेऊन आल्यानंतर जी नंबर प्लेट आहे ती नंबर प्लेट काढते आणि लगेचच ती आतमध्ये जाते. आणि प्रेक्षकांनो आतमध्ये गेल्यानंतर ती एक मस्त काम करते जेणेकरून अर्जुन पूर्णपणे अडकणार आहे. आणि त्यावेळेस बघा ती संतोषला कॉल करते आणि त्यावेळेस संतोषला म्हणते की काय रे, तू पनवेल सोडून गेलास की नाही अजून. त्यावेळेस तो म्हणते होय मॅडम, मी पनवेल सोडून आलोय आणि लोणावळ्याला राहतोय, काही दिवस इथेच राहीन आणि मग नंतर कुठेतरी जाईन. असं म्हटल्यानंतर तो म्हणतोय की मॅडम सगळं ठीक आहे ना तिथं. त्यावेळेस ती म्हणते होय रे, मी असताना तू काय टेन्शन घेतोयस. असं म्हटल्यावर संतोष म्हणते मॅडम तुम्ही रात्री खूप घाबरला होतात. असं म्हटल्यावर प्रिया म्हणते हो पण सर्व काही मिस तर केलंय ना आता. त्यावेळेस ती म्हणते की आपल्यावर गुन्हा येऊ नये, आपल्यावर संशय येऊ नये, त्यामुळे आता एकच काम तुला करायचं आहे जेणेकरून पूर्ण संशय अर्जुनवर जाईल. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस ती सांगते की एक सागर पाटकर नावाचा इन्स्पेक्टर आहे आणि त्यावेळेस त्याला तू सांग, त्याला कॉल कर आणि त्याला एक टीप दे की त्याला म्हणावं अर्जुनच्या गाडीला नंबर प्लेट नाही आणि जर तुम्हाला तुमचा बदला घ्यायचा असेल तर हीच योग्य वेळ आहे आणि त्याच्या गाडीची डिक्की चेक करा. असं म्हटल्यानंतर संतोष म्हणतोय की हो ठीक आहे. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा संतोषनंच त्या इन्स्पेक्टरला गाडीची डिक्की चेक करण्यासाठी पाठवलं होतं. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे प्रिया म्हणते की आता माझ्या मार्गातले सर्व अडथळे दूर झाले आणि आता मी या घराची मालकीण होणार आणि मी कायमची तन्वी सुभेदार होणार. आता मला कोणीही माझा भूतकाळ आहे तो सांगू शकत नाही. आणि त्यावेळेस ती म्हणते बघा आता सुरू झाली सुभेदारांच्या सुना नवरा बायकोची पती पत्नीची शोकांतिका. आता प्रेक्षकांनो यावेळेस प्रिया म्हणते की चला प्रिया मॅडम अर्जुनला अटक झाल्याचं दुःख दाखवा, असं म्हणून ती बाहेर जाते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा इथे चैतन्य म्हणतोय की अर्जुन तू बेलसाठी अप्लाय कर. आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतोय की नाही, मी जर बेलसाठी अप्लाय करून सुटण्याचा प्रयत्न केला तर सर्वांना वाटेल की मीच खून केला आहे आणि त्यामुळे कोर्टाकडून जोपर्यंत तारीख येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करा, तोपर्यंत मी स्वतःहून अप्लाय करणार नाही. असं म्हटल्यानंतर चैतन्य म्हणतंय की बरं तू जे म्हणतोयस तेच होईल. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो इथे अर्जुन म्हणतोय की तुम्ही सर्व अपडेट्स माझ्यापर्यंत पोहोचत राहा. आणि हो इन्स्पेक्टर सावंत, मला तर माहिती आहे की इन्स्पेक्टर पाटकर जो आहे तो योग्य पद्धतीनं तपास करणार नाही आणि सर्व काही माझ्या विरोधातच करेल, त्यामुळे सर्व काही पूर्ण अपडेट्स जे आहेत तुम्ही लक्ष देऊन बघा. आणि तो इन्स्पेक्टरला सावंतला सांगतोय की जे पोस्टमार्टमचे वगैरे रिपोर्ट येतील याची सर्व काही अपडेट्स तुम्ही मला देत राहा. आणि असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो त्यावेळेस इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, ही केस मी स्वतःहून हँडल करेन. असं म्हटलं प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो की चैतन्य तू अगदी छोट्यातला छोटा पुरावा शोध, तुला सायलीची मदत लागली असेल तर तीही घे पण एकही छोटासा पुरावा सुटता कामा नये. आणि त्या शांताची डेड बॉडी माझ्या गाडीत आलीच कशी हे तुम्ही लक्षपूर्वक शोधा. आता प्रेक्षकांनो इकडे बघा कल्पना ही खूप रडते आणि ती म्हणते की माझ्या अर्जुनला कोणाची नजर लागली असेल, एका मागोमाग एक संकट त्याच्यावर येतात. त्यावेळेस प्रताप म्हणतो की कल्पना तू काळजी करू नको, आजपर्यंत आपल्या अर्जुनने खूप लोकांचे केसेस सोडवले आहेत, खूप लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे
आणि त्यामुळे तो नेहमी सत्याच्याच बाजूने उभा राहिला आहे, त्यामुळे अख्खं पनवेल त्याला मदत करेल असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे प्रतिमा म्हणते की आजपर्यंत सायली अर्जुन अनेक संकटातून तरुण आले, देवी आईने त्यांना अनेक संकटातून तारलं आहे, त्यामुळे आता याही संकटातून दोघंही सुखरूपपणे बाहेर पडतील. आता यावेळेस लगेचच अश्विन म्हणतोय की पोस्टमार्टम करण्यासाठी ही केसेस माझ्या मित्राकडेच आली आहे आणि त्यामुळे मी त्याला सांगितलंय की या पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये कोणालाही फेराफेरी करून देऊ नको आणि मी त्याला स्ट्रिक्टली बजावून सांगितलं आहे की कोणालाही या केसबद्दल काहीही कळून देऊ नको. यावेळेस बघा इथे अस्मिता म्हणते की बरं केलंस, कारण अर्जुनच्या विरोधात खूप काही लोक आहेत आणि त्यामुळे त्याचा रिपोर्ट बदलण्याचा कोणीही प्रयत्न करू शकतं असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांना सुमन म्हणते की भाऊजी आणि सायली अर्जुनला बेल मिळवण्यासाठी गेले आहेत, त्यामुळे नक्कीच आज अर्जुन सुटून घरी येईल असं म्हटल्यानंतर विमल म्हणते की मी तर देवी आईपुढे प्रार्थना करते की आमच्या अर्जुन दादा लवकरात लवकर घरी येऊ दे असं म्हटल्यानंतर इथे प्रताप म्हणतो की येणार नक्की घरी येणार, कारण त्यांनी आजपर्यंत कोणाचंच वाईट केलं नाही म्हणून त्याच्याही बाबतीत वाईट घडणार नाही. यावेळेस प्रिया म्हणते की तुमचा उत्साह काय वाढायचा आहे तो वाढू द्या, पण तरी देखील तुमचा अर्जुन कधीही सुटून घरी येणार नाही असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे त्यावेळेस बघा ती पुढे येते प्रिया आणि म्हणते की तुम्ही सकाळपासून काहीच घेतलं नाही, त्यामुळे चहाला कोणीही नकार देऊ नका, मी आता चहा घेऊन येते, त्यामुळे सर्वांनी चहा चुपचाप घ्यायचा आहे असं म्हटल्यानंतर ती तेथून निघून जाणार. तेवढ्यातच बघा प्रेक्षकांनो बाहेरून रिपोर्टर लोकांचा आवाज येतो आणि ते जोरजोरात ओरडत असतात की अर्जुन सुभेदार हाय हाय, अर्जुन सुभेदार हाय हाय असं म्हणून ते जोरजोरात आरडाओरडा करत असतात आणि प्रेक्षकांनो हे ऐकून या सर्वांना सुभेदार फॅमिलीला खूप जोराचा धक्का बसतो आणि त्यावेळेस सर्वजण उठून बाहेर जातात. तर बघतात तर काय खूप सारे रिपोर्टर्स मोर्चा घेऊन आलेले आहेत आणि त्यावेळेस बघा ते डायरेक्ट गेट तोडून आतमध्ये येतात आणि त्यावेळेस त्यातील एक जण जो आहे तो विचारतोय की अर्जुन सुभेदारने त्या बाईचा खून का केला आणि ती बाई आधीपासून ओळखीची होती का, असे खूप काही आरोप जे आहेत ते अर्जुनवर करत असतात आणि प्रेक्षकांनो त्यांच्या हातात फोटो आणि अर्जुनचे काही पुतळे देखील असतात. मग त्यावेळेस या गोष्टींचा सर्वांनाच धक्का बसतो, सर्वजण आश्चर्याने बघत असतात. त्यावेळेस तेथील एक माणूस म्हणतो की अर्जुन सुभेदारने कोणाचा खून केला आहे आणि यापूर्वी त्याने कधी खून केला आहे का, अर्जुन सुभेदार हा आपल्या देशाला लागलेला कलंक आहे, तो पनवेलला लागलेला कलंक आहे आणि त्यातील एक मुलगी म्हणते की याआधी कधी त्यांनी खून केले आहेत का. त्यावेळेस बघा एक माणूस लगेचच म्हणतो की ऑफकोर्स केलेच असणार, कारण गुन्हेगारी मेंदू हा कायमस्वरूपेचेच गुन्हे करत असतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा प्रताप म्हणतात की हे बघा आम्हाला तुम्हाला यावेळेस काहीही सांगायचं नाहीये आणि तुम्ही प्लीज इथून निघून जा असं म्हटल्यानंतर एक मुलगी म्हणते की तुम्हाला याबद्दल काही माहिती होतं का तुम्ही यात सामील आहात. त्यावेळेस बघा ते प्रताप म्हणतात की एक मिनिट जरा शांत व्हा आणि तेवढ्यातच अश्विन म्हणतो की तुम्ही कोणाची परमिशन घेऊन इथं आला आहात, जर तुम्ही इथून निघून गेला नाहीत तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवेन असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो तरी देखील ते रिपोर्टर्स जे आहेत ते तिथून निघून जात नाहीत आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा तेथील एक माणूस जो आहे तो म्हणतोय की या दोघांनीच अर्जुन सुभेदारला जन्म दिला आहे, त्यामुळे या दोघांच्याच तोंडाला काळं फासलं पाहिजे. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेतच बघा तो माणूस जो आहे तो प्रताप आणि कल्पनाच्या तोंडाला काळं फासण्यासाठी समोर येतो आणि त्यावेळेतच त्याच्या हातामध्ये कलरची बॉटल असते आणि तो या दोघांना काळं फासण्यासाठी पुढे येत असतो आणि प्रेक्षकांनो त्यातील काही माणसं जे आहेत ते अर्जुनच्या फोटोला काळं देखील फासत असतात आणि एवढ्यातच बघा हा जो माणूस आहे तो कल्पनाच्या तोंडाला काळं फासणार एवढ्यातच सायली येते आणि त्याचा हात धरते आणि त्याचा हात जोरात झटकते. आता प्रेक्षकांनो इकडे पोलीस स्टेशनमध्ये बघा इथे अर्जुन पोलीस आणि चैतन्य यांना सांगतोय की हे बघा जयेश आणि शांता जेव्हा घरापासून निघले तेव्हापासून त्यांच्या घरापासून ते शांतामावशीच्या घरापर्यंत एखादा CC कॅमेरा आहे का ते चेक करा आणि ते आजच्या आज काम करा. प्रेक्षकांनो एवढ्यातच एक हवालदार तिथे येतो आणि त्यावेळेस तो म्हणतोय की तुमचा टाइम अप झालेला आहे त्यामुळं लवकरच बाहेर चला आणि त्यावेळेस इथे सावंत इन्स्पेक्टर म्हणतोय की हो पुढे आम्ही आलोच. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतोय की उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे तुम्ही मला आजच्या आज इन्फॉर्मेशन द्या. आणि यावेळेस बघा इथे चैतन्य म्हणतोय की अर्जुन असं म्हणून तो इमोशनल होतो. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की सर्व काही ठीक होईल. आता प्रेक्षकांनो बाहेर आल्यानंतर बघा इन्स्पेक्टर पाटकर जो आहे तो म्हणतोय की काय इन्स्पेक्टर सावंत, अहो तुम्ही सरकारी नोकर आहात, एखाद्या वकिलाचे नोकर नाही. त्यावेळेस बघा इथे इन्स्पेक्टर सावंत म्हणतोय की माझी ड्युटी मला चांगलीच माहिती आहे आणि मी नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहत आलोय. त्यावेळेस इथे इन्स्पेक्टर पाटकर म्हणतोय की तुम्ही नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहत आलाय ते माहिती आहे, पण
ज्याचा तुम्ही आज मदत करताय तो एक गुन्हेगार आहे हे तुम्हाला माहिती आहे ना. असं म्हटल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत म्हणतो की माझ्या डिपार्टमेंटने मला नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहायला शिकवलेलं आहे. असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो इन्स्पेक्टर पाटकर म्हणतोय की काय इन्स्पेक्टर सावंत, ह्या वकिलाला म्हणे न्याय खरेपणा नेहमीच महत्त्वाचा वाटत आला आहे, पण शेवटी त्याच्या हातातून खून झालाच ना. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुन हा त्याच्याकडे रागाने बघत असतो, पण तो आता काहीच करू शकत नाही. आता प्रेक्षकांनो इकडे ते रिपोर्टर्स जे आहेत ते सायलीला प्रश्न विचारतात आणि त्यावेळेस ते म्हणतात की तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय म्हणायचं आहे, तुम्ही सायली सुभेदार आहात ना. असं म्हटल्यानंतर लगेचच सायली म्हणते की तुम्ही निघा इथून, तुम्हाला लाज वाटली नाही का माझ्या सासू सासऱ्यांना त्रास देताना. असं म्हटल्यानंतर लगेचच अश्विन म्हणतो की तुम्ही जे करताय ते बेकायदेशीर आहे आणि कोर्टामध्ये केस फाईल झालेली असताना तुम्ही असं घरी येऊन आम्हाला प्रश्न विचारू शकत नाहीत. प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर ती रिपोर्टर्समधली एक मुलगी आहे ती म्हणते की तुम्ही जोपर्यंत आमच्या प्रश्नाची उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आणि तुम्ही आम्हाला उत्तर देत नाही म्हणजे तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय. असं म्हटल्यावर सायली म्हणते तुम्हाला जर असं वाटत असेल तर मी काहीतरी लपवते तर तुम्हाला सांगते की मी तुमच्यापासून काहीच लपवत नाही आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही पाहिजे ती प्रश्न विचारा. मी सायली सुभेदार तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे, परंतु इथून पुढे जर माझ्या परिवाराला तुम्ही त्रास द्यायचा विचार जरी केला तर माझ्याशी गाठ आहे. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो त्यातील एक जण विचारतो की अर्जुन सुभेदारांनी खून केलेला आहे, तुम्हाला याबद्दल काय म्हणायचंय. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की तुम्ही रिपोर्टर आहात की न्यायाधीश, नाही म्हणजे तुम्हीच निकाल लावला आहे की माझा नवरा गुन्हेगार आहे. असं म्हटल्यानंतर लगेच एक जण त्यातली म्हणते की नाही त्यांच्या डिकीमध्ये डेड बॉडी सापडलेली आहे म्हणजे त्यांनीच खून केला आहे. त्यावेळेस सायली म्हणते की असं कोणत्या कलमामध्ये लिहिलेलं आहे की ज्यांच्या गाडीमध्ये डेड बॉडी सापडते त्याच व्यक्तीनं खून केलेला असतो. असं म्हटल्यानंतर बघा त्यावेळेस सुभेदार कुटुंबाला थोडासा आधार भेटतो आणि प्रेक्षकांनो तेव्हा लगेचच परत सायली म्हणते की अहो तुम्ही लोकशाहीचा चौथा खंबा आहेत आणि तुम्हीच जर अशा निगेटिव्ह बातम्या पसरायला लावल्या तर कसं चालेल. आणि तुम्हाला तर माहिती आहे एक प्रतिष्ठित वकिलाच्या नावावर तुम्ही दगडफेक करताय, त्या नावाला डाग लावताय, कलंक लावताय. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा सायली म्हणते की निघा आणि असं म्हटल्यावर तिला समोर अर्जुनचा फोटो दिसतो आणि त्यावेळेस ती अर्जुनचा फोटो घेते आणि तो साफ करते आणि त्यावेळेस ती म्हणते की मी माझ्या नवऱ्याच्या फोटोवरचा आता हा डाग पुसलाय पण लवकरच त्यांच्या नावावर जो डाग लागला तो मी लवकरच पुसून काढेन. आणि असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो तेवढ्यातच एक माणूस म्हणतो की बघा या खुन्याच्या बायकोचा आवाज बघा. त्यावेळेस सायली म्हणते की तोंड सांभाळून बोलायचा, हा मी आत्तापर्यंत तुमच्याशी व्यवस्थित वागते म्हणून तुम्ही असं बोलू शकत नाही. तुमचं नशीब समजा की मी अजूनपर्यंत पोलिसांना बोलवले नाही, पण हा इथून पुढे जर तुम्ही त्या आतमध्ये येण्याचा जरी प्रयत्न केला ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही, चला निघा आता. असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो तेवढ्यातच लगेच समोर जो रिपोर्टर्समधला एक जण आहे त्याच्याकडे देखील अर्जुनचा फोटो असतो आणि त्यावेळेस तो अर्जुनचा फोटो घेतो आणि तो फोटो साफ करतो. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा इकडे कोर्टामध्ये जो इन्स्पेक्टर पाटकर आहे तो म्हणतोय काय वकील आता जर एका हिअरिंगपर्यंत जर तू निर्दोष मुक्त नाही झाला तर तुझी सनद जाईल. तुला माहिती आहे ना. यावेळेस बघा अर्जुन हा खाली मान घालून उभा राहिलेला असतो आणि त्यावेळेस तो म्हणतोय की जर तू या हिअरिंगपर्यंत तुझे जे आरोप आहे ते निर्दोष सिद्ध नाही केलेस तर तुझी सनद जाईल आणि तुझी सनद गेल्यानंतर तुला तर माहिती आहे काय होतंय की तू वकील राहणारच नाही आणि जर तू वकीलच राहिला नाहीस तर तुला या केसमधून कोण सोडेल. आणि असं म्हटल्यानंतर तो म्हणतोय की तुला तर माहिती आहे मी याच दिवसाची वाट पाहतोय. असं म्हटल्यानंतर चैतन्य म्हणतोय की आम्ही आमचं काम व्यवस्थितपणे पार पाडू पण तुम्ही तुमचं काम व्यवस्थित पार पाडताय असं दिसत नाही. असं म्हटल्यानंतर लगेचच तो इन्स्पेक्टर पाटकर आहे तो म्हणतोय की राग येतोय राग आला तरी त्याचा काहीही उपयोग नाही कारण याचा उपयोग शून्य आहे. आणि त्यावेळेस लगेच म्हणते ए हवलदार हा बाहेर काय करतोय, चल चल याला आतमध्ये टाक. असं म्हणून बघा तिथे तो सतत अर्जुनचा अपमान करत असतो. अर्जुनचा अपमान करण्याची तो एकही संधी सोडत नाही. आता प्रेक्षकांनो इकडे बघा रिपोर्टर्सला प्रताप म्हणतात की झालं तुमच्या मनाचं समाधान झालं आणि आम्ही एवढ्या मोठ्या संकटात असताना तुम्ही फक्त स्वतःचा स्वार्थ साधताय, आमच्याकडं आमचा थोडाही विचार करत नाही. त्यावेळेस बघा इथे सायली म्हणते की अर्जुन सुभेदार सारखा वकील आत्तापर्यंत प्रतिष्ठित वकील आत्तापर्यंत झालेला नाही आणि इथून पुढे होणारही नाही. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो
अश्विन म्हणतो की कोणी काहीही म्हणू आम्ही सर्वजण आमच्या दादाच्या पाठी खंबीरपणे उभे आहोत आणि आम्ही त्याला निर्दोष मुक्तता केल्याशिवाय राहणार नाही असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांना सर्वजण एकमेकांचा हातात घट्ट धरतात आणि आम्ही अर्जुनच्या पाठीशी उभे आहोत असं दाखवतात प्रेक्षकांना। त्यावेळेस अस्मिता म्हणते आता तोंड काय बघत बसलाय, चला निघा इथून असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांना हे सर्व रिपोर्टर्स जे आहेत ते माना खाली घालून उभे राहिलेले असतात आणि यातले सर्वजण जे आहे ते एकमेकांच्या हातात हात घट्ट धरून उभे राहतात आणि त्यावेळेस प्रताप म्हणतात की तुम्ही आम्हाला अजिबात त्रास द्यायचा नाही हे तर ठरलंय, परंतु तुम्ही जर इथून पुढे सायलीला जरी त्रास दिला तरी तुमचं खूप वाईट होईल असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो सायली म्हणते की मी माझ्या नवऱ्याला निर्दोष मुक्त केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या जो नावावर कलंक लागला आहे तो लवकरात लवकरच पुसेल, चला निघा इथून असं म्हणून ती रिपोर्टर्स लोकांना जायला सांगते। आता प्रेक्षकांनो त्यावेळेस सगळे रिपोर्टर्स जे आहेत ते खाली मान घालून तिथून निघून जातात आणि प्रेक्षकांनो यावेळेस सायली म्हणते की याद रागा परत इथे येण्याचा विचार देखील करू नका। आता प्रेक्षकांनो इकडे इन्स्पेक्टर पाटकर जो आहे तो मुद्दाम अर्जुनला त्रास देतोय आणि त्यावेळेस तो म्हणतोय की तुझा आरोप सिद्ध कर। यावेळेस अर्जुन म्हणतोय की इन्स्पेक्टर पाटकर तुम्हाला तर माहिती आहे न्यायाधीश कधीच आरोप नसलेल्या व्यक्तीला किंवा गुन्हेगार न केलेल्या व्यक्तीला कधी शिक्षा करत नाही आणि मी गुन्हा केलाच नाही त्यामुळे मला ही शिक्षा होणार नाही। आता प्रेक्षकांनो इकडे कल्पना ही अर्जुनच्या खूप विचारात असते आणि त्यावेळेस सायली तिला धीर देते। तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन कोर्टात दाखल होणार आहे आणि ते स्वतःची केस स्वतःच लढणार आहे। प्रेक्षकांनो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्यापासूनचा भाग हा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कारण अर्जुन स्वतःची केस लढणार आहे आणि लवकरच त्याला या केसमधून मुक्तता मिळणार आहे। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।